नमस्ते मुलांनो, आपण जो पाठ बघत आहोत तो आहे थोरांची ओळख। याच्यामध्ये डॉक्टर खानखोजे यांची ओळख आपण करून घेत आहोत। तर आपण पाहिलं की देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा इंग्रजांच्या मुठीतनं त्याला सोडवण्यासाठी डॉक्टर खानखोजे यांनी लष्करामध्ये ते गेले आणि तिथून मग ते अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा मिळवला। आता याच्या पुढील भाग आपण आज बघणार आहोत। भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे। शेती सुधारण्यावरच खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे। आपला भारत हा पूर्वीपासूनच शेतकऱ्यांचा देश आहे, शेतीप्रधान देश आहे आणि जर शेती सुधारली तर आपली आर्थिक उन्नती एकूणच होते। कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालून देऊ शकतील असा त्यांचा विश्वास होता आणि डॉक्टर खानखोजे यांचं असं मत होतं की जर श्रमजीवी आणि कृषिक म्हणजे कामगार आणि कृषक किंवा शेतकरी जर एकत्र आले तर आपण इंग्रजांना लगेच भारताच्या बाहेर काढू शकू। शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं आणि त्यांनी समाजामध्ये क्रांतीचा विचार केला, पण तो कुठून की शेतकऱ्यांपासून, तळागाळातल्या लोकांपासून। शेती करणाऱ्या लोकांना जर आपण स्वातंत्र्याचा प्रचार प्रसार केला तर देश आपला लवकर स्वतंत्र होईल आणि त्याच्यासाठी त्यांनी कृषीशास्त्राचं शिक्षण करण्याचं ठरवलं। वॉशिंग्टन स्टेट कृषी विद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवले आणि वॉशिंग्टनची जे कृषी विद्यालय आहे तिथं त्यांनी शिक्षणासाठी नाव नोंदवलं। 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली आणि 1913 त्यांनी मास्टर ऑफ सायन्सची पदवीसुद्धा मिळवली। कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली आणि ते नुसते शिकत राहिले का अमेरिकेमध्ये जाऊन? नाही, तर तिथंसुद्धा त्यांनी क्रांती केंद्र काढली। गदर उठवण्याच्या आखणीत ते आघाडीवर होते। लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते। सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली। डॉक्टर खानखोजे हे जहालवादी होते, म्हणजे थोडक्यामध्ये क्रांती करून त्यांना देश स्वतंत्र करायचा होता, पण ही क्रांती शांततेची नव्हती तर ती सशस्त्र अशी क्रांती होती आणि त्याच्यासाठी मदत मिळवण्यासाठी ते अनेक ठिकाणी गेले। याच्यामध्ये जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशा अपार वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले, पण त्यांचं जाणं काही सहजासहजी घडायचं नाही। त्याच्यासाठी त्यांना खूप संकटांना तोंड द्यावं लागायचं आणि त्यातून ते घडत पुढं गेले। कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांनी प्राध्यापकपदी नेमणूक झाली त्यांची आणि अमेरिकेमधून MS केल्यानंतर त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली आणि त्याच्यानंतर त्यांना मेक्सिकोमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूकसुद्धा झाली। त्यांच्या अध्ययनाचा लौकिकही वाढत होता आणि त्यांचं शिक्षण, त्यांची बुद्धी याच्यामुळे त्यांचा लौकिक खूप प्रमाणामध्ये वाढला। जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं। जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला। राष्ट्रीय प्रदर्शनात मिळवलेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आणि प्रदर्शनामध्ये जेव्हा त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला कोणत्या विषयाबाबत? जेनेटिक्सबाबत। जसे आपल्या मानव देहामध्ये सुद्धा जेनेटिक्स असतं तसं आपल्या वृक्षांमध्ये, झाडांमध्ये सुद्धा हा प्रकार बघितला जातो आणि जमीन आणि पिकं ही जमिनीवरती पिकं अवलंबून असतात। जमीन कसदार असली तर पिकं भरभरून येतात। या विषयांवरती त्यांचा प्रचंड गाढा अभ्यास होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा दबदबासुद्धा होता। त्याच्यानंतर राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला आणि त्याच्यामुळे ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले। अध्यापनाव्यतिरिक्त वेळेत
त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केले. या गव्हातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हांची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात उतारा देणारी जात इत्यादी. आणि डॉक्टर खानखोजे यांना जेव्हा त्यांच्या अध्यापनातून वेळ मिळत होता ते त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत असत. त्यांनी विशेषतः गव्हाच्या प्रकारांवरती अध्ययन केले. कोणकोणते कमी पावसामध्ये येणारे पीक, त्याचप्रमाणे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये येणारं पीक, तांबेरा म्हणजे एक गव्हावरती पडणारा कीड आहे किंवा आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे गव्हाचं उत्पादन घटतं, गहू खराब प्रतीचा निर्माण होतो. तर तो होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचं संशोधन केलं. त्याचप्रमाणे बर्फातही जो गहू भरपूर प्रमाणात पिकेन अशा प्रकारचं पीक त्यांनी घेतलं. अशा भरपूर प्रकारच्या जातीची गव्हाचे प्रकार त्यांनी शोधून काढले.